एकीकडे गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा देशामध्ये चर्चेत असताना आता दुसरीकडे बीड जिल्ह्याच्या आष्टीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुरोगामी महाराष्ट्रात आज सुद्धा अफवांचा कसा बाजार आहे तो पहा। HIV बाधित असल्याचं कुटुंबाबाबत सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या कुटुंबावर काय नेमकी सध्या परिस्थिती आहे आपण पाहणार आहोत। या अफवांचा आष्टीमधल्या एका कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय। बीडच्या आष्टीमधल्या कुटुंबाला HIVच्या अफवेमुळे अक्षरशः वाळीत टाकण्यात आलंय। या कुटुंबातल्या एका मुलीचा मृत्यू झाला। तो मृत्यू HIVमुळे झाल्याची माहिती गावामध्ये पसरली आणि गावानं या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकलं। ही माहिती खोटी असून पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच ही अफवा पसरवून कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप या पीडित कुटुंबानं केलाय। मुलीचे सासरच्या सांगण्यावरून पोलीस आणि आरोग्य विभागानं अफवा पसरवल्याचं या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे। कुटुंबाला वाळीत टाकल्यानं या कुटुंबातल्या महिलेनं 2 वेळा आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येतोय। पीडित कुटुंबानं डॉक्टर आणि पोलिसांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे। खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, एडसे म्हणून हे म्हणून सांगितलं। ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलं सुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जाते। आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत। आणखीन सुद्धा आमचे संस्कार झाल्यापासून कोणी अशी ये सुद्धा नाहीत, जात सुद्धा नाहीत, बोलत नाहीत। आजाराची अफवा पसरली, कॅन्सर आहे, ही एडस आहे, ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडे कुणी लोक असं ये सुद्धा नाहीत आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही। आज आम्हाला गावामध्ये कुणीही आमच्या जवळ येत नाहीत। आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जातात असे। यांना HIV आहे, ह्या आजाराने ग्रस्त आहे, त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत। वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे। हे सगळं सासरच्या लोकांनी त्यांच्यावर केस केलेली होती, त्याच्यामुळं त्यांनी जे नाही हे सांगून असं केलेलं आहे। कोणाला सांगितलं, कोण नाही म्हणते नेमकं? म्हणजे हे डॉक्टर पोलिसांना आणि डॉक्टर लोकांना सांगून त्यांनी असं केलंय। तेव्हा या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। विशाल, खरं तर या व्यथा अत्यंत हृदयद्रावक आहे। कशा पद्धतीनं त्यांना या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय। अगदी मुलं सुद्धा त्यांच्या बरोबर येत नाहीयेत, त्यांच्या इथे येत नाहीयेत, जवळपास फिरकत नाहीत, अशी सगळी परिस्थिती आहे। काय हे सगळं नेमकं प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं आता हे सगळं प्रकरण पुढे चाललेलं आहे? अगदी खरं आहे अनुपमा, अतिशय दुर्दैवी हा सगळा प्रकार म्हणावा लागेल। खरं तर जी पीडित मुलगी आहे, ज्या मुलीचा मृत्यू झाला, त्या मुलीला सासरच्यांनी बेदम मारहाण केली होती आणि बाहेरवरनं पैसे आणावे याच्यासाठी मारहाण केल्याचा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केलेला आहे। सातत्याने मारहाण असल्यामुळे ती गंभीर आजारी होती, तिच्यावर अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू होते आणि याच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। मात्र तिच्या मृत्यूचा आरोप सासरच्या मंडळीवर होऊ नये म्हणून अशा पद्धतीची अफवा त्यांनी पसरवल्याचा दावा किंवा आरोप म्हणूया आपण या मुलीच्या आईवडिलांनी केला आहे। आणि या आरोपामध्ये तिथले आष्टीचे जे वैद्यकीय अधिकारी आहे आणि आष्टीचे पोलीस सुद्धा सहभागी असल्याचं त्यांनी आरोप केलाय। महत्वाचं म्हणजे याबाबतच्या काही ऑडिओ क्लिप सुद्धा पुढे आल्या आहेत। त्यात या मुलीच्या अंत्यसंस्काराला जी लोक गेली होती त्यांना पोलीस विचारतायत की तुम्ही तिथे जवळ तर गेले नाही ना, तिथे जवळ गेले असाल तर ब्लड टेस्ट करून घ्या, HIVची टेस्ट करून घ्या, कारण त्या मुलीला HIV होतं असं पोलीस सांगतायत। अशा पद्धतीच्याही ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, खऱ्या खोट्या माहीत नाही। मात्र कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार तिथले पोलीस बीट अंमलदार यांच्याही ऑडिओ क्लिप असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या प्रकारामुळं या कुटुंबियाला गावकऱ्यांनी आता वाळीत टाकलेलं आहे। कुणीही त्यांच्याशी बोलत नाही, त्यांच्या घरी कुणी जात नाही, त्यांच्या मुलीच्या अंत्ययात्रेत सुद्धा लोक आले नव्हते, दुरून सगळं पाहत होते असं दुर्दैवी त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आणि ज्यांनी बदनाम केलंय, ती सासरची मंडळी असू देत किंवा वैद्यकीय अधिकारी असू देत किंवा पोलीस असू देत, या सगळ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। अनुपमा, अगदी खरंय विशाल, खरं तर पुरोगामित्वाचा महाराष्ट्र म्हणून आपण डंका पिटत असतो, मात्र अशा प्रकारे शासकीय व्यवस्था अशा प्रकारे जर आरोप करत असतील किंवा अशी परिस्थिती निर्माण करत असतील तर हे अत्यंत भयानक आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।